सरकार हजारो कोटीचं कर्ज जे आहे ते माफ करतं, पण एक शेतकरी विचारतोय की मी सातत्याने रेग्युलरमध्ये कर्ज फेडलेलं आहे, मग मला याच्यामधनं नेमकं काय भेटलं. आता विषय येतोय की शेतकरी जे कर्जमाफी झालेली आहे तर याच्यामध्ये नेमका फायदा नेमका कोणाचा झालेला आहे आणि याच्यामुळे जे आहे ते असे 3 ते 4 नुकसानसुद्धा झालेले आहेत. तर ती नेमके कोणते आहेत तर ते आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे याच्यामुळं काय फायदा झालेला आहे. सगळ्यात पहिले जे आहे ते म्हणजे शेतकरी जे नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा नैसर्गिक संकटामुळे जे आहे ते अडचणीत आला होता, त्याच्यामुळे ज्यावेळेस कर्जमाफी झाली तर त्याच्यापासून जे आहे ते याला एक मोकळा श्वास भेटलेला आहे. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे जे एरियामध्ये आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं प्रमाण जास्त होतं तर ते कुठंतरी कमी व्हायचं जे आहे ते 101% मदत होईल याच्यामार्फत. तिसरी जी गोष्ट आहे, कर्जमाफीमुळे शेतकऱ्याचा सातबारा कोरा होईल आणि शेतकरी जे आहे ते नवीन कर्ज भेटेल शेतकऱ्याला आणि त्याच्यामार्फत जे काही शेतकऱ्याकडे पैसा येईल, शेतकरी जेव्हा जेव्हा पैसा येतो तेव्हा सातत्याने शेतकरी जे आहे ते वायफळ गोष्टीवर कधीच खर्च करत नाही. शेतकऱ्याकडे जर पैसा आला तर तो शेतीमध्येच टाकतो, ज्याच्यामध्ये पाईपलाईन असेल, विहीर खणणं असेल किंवा कुंपण असेल किंवा नवीन नवीन पिकं लागवड करून अनुभव घ्यायचा प्रयत्न करत असतो. म्हणजे शेतकऱ्याचा पैसा जो आहे तो शेतीमध्येच येतो. तर शेती क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट होईल आणि शेती क्षेत्राला जे आहे ते 101% जे आहे ते चालना मिळेल याच्यापासून. आता विषय येतो की कर्जमाफीमुळे नेमकं नुकसान कोणाचं झालं आहे आणि नेमकं काय नुकसान होतं कर्जमाफीमुळे. सगळ्यात पहिलं जे नुकसान आहे कर्जमाफीचं ते म्हणजे जे कर्ज सातत्याने भरणारा शेतकरी येतात याच्यावर अन्याय होतो. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे जे शेतकऱ्यामध्ये अशी एक प्रवृत्ती निर्माण होते की आपण जर कर्ज परतफेड नाही केली तर काही फरक पडत नाही आणि शेतकरी कर्जफेड करत नाही आणि सातत्याने जे आहे ते वाट पाहतो शेतकरी एकदा कर्ज घेतल्याच्या नंतर की 2 वर्षांनी 3 वर्षांनी किंवा निवडणूक संपायच्या वेळेस किंवा निवडणूक आल्याच्या नंतर जे आहे ते आपली कर्जमाफी होणार आहे, त्याच्यामुळे शेतकरी कर्ज भरत नाही आणि ही प्रवृत्ती जी आहे ती समाजामध्ये मोठ्या प्रमाणात वाढते. आणि तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे जे सरकार इतर योजनेमध्ये शेतकरी संबंधित जे काही योजना होत्या त्याच्यामध्ये कुठेतरी पैसे टाकणार असतं तर ते कुठेतरी थांबतं आणि तो पैसा जो होतो इकडे डायव्हर्ट होतो. त्याच्यामुळे ते जे योजना होत्या समाज कल्याणाच्या योजना ज्या असतात शेतकरी कल्याणाच्या तर त्या योजना जे आहे ते समोर ढकलल्या जातात. तर ह्या अशा काही गोष्टी जे आहे ते कर्जमाफीमुळे नुकसानीच्या जे आहे ते घडतात. कर्जमाफी जी आहे ना तात्पुरती मलमपट्टी आहे, हा कायमस्वरूपीचा इलाज नाही आहे. शेतकऱ्यांना जे आहे ते कर्जमाफीपेक्षा काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं की आपण आमच्या जे शेतकऱ्याचा माल येतो तर त्या मालाला जो आहे तो योग्य भाव दिला पाहिजे. बाजारपेठा जे आहे ते ठिकठिकाणी डेव्हलप झाल्या पाहिजेतात. जे साठवणूक जी आहे ते चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे शेतकऱ्याच्या मालाची. त्यानंतर जे लाईट असेल किंवा सिंचनामध्ये जी सुविधा आहे ते शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त डेव्हलप झाल्या पाहिजे शेतकऱ्यांसाठी. सरकारने याच्यावर काम केलं पाहिजे. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे जे पीक विमा आहे तर ते प्रभावी पद्धतीने जे आहे ते इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे आणि जे शेती संलग्न जे काही व्यवसाय येतात त्याच्यामध्ये जे आहे ते सरकारने चांगल्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. शेती क्षेत्रातील जे काही नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान येतात ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि जे कृषी विद्यापीठ वगैरे येतात त्यांचं संशोधनावर जास्तीत जास्त खर्च झाला पाहिजे आणि ते संशोधन जे आहे ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. तर अशा काही गोष्टीवर जर काम केलं तर शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि शेतकरी ज्यावेळेस डेव्हलप होईल तर मार्केटमध्ये जे आहे ते पैशाचा मोमेंट तयार होईल आणि ज्यावेळेस शेतकरी समृद्ध होतो तर त्यावेळेसच देश जे आहे ते समृद्ध होईल. कारण की आत्ता जरी विचार केला आपला तर महाराष्ट्रामध्ये काय पूर्ण देशामध्ये जे आहे 50% जी संख्या आहे ते डायरेक्टली आणि इनडायरेक्टली जे आहे ते शेतीवर निर्भर आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टीवर जर सरकारने काम केलं तर सरकारचा पण फायदा होईल आणि शेतकऱ्याचा जो आहे तो सर्वांगीण विकास होऊ शकतो. तर याबद्दल तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरू नका. धन्यवाद.